students, welcome to my YouTube channel. Today we are going to understand 1.4 in your course book. Name of the topic is Big Data, Big Insights. Insights means अंतर्गत ज्ञान किंवा अंतर्गत दृष्टी पाहण्याचं कौशल्य. डेटा मीन्स माहिती. बिग डेटा अँड बिग इन्साइट्स म्हणजे माहितीचा प्रचंड प्रमाणावरती असलेला साठा आणि त्यामध्ये असलेलं प्रचंड प्रमाणावरती अंतर्गत ज्ञान, म्हणजेच माहितीचा प्रचंड साठा आणि प्रचंड अंतर्गत ज्ञान. फर्स्टली वी हॅव सी द आइस ब्रेकर्स ऑफ दिस लेसन. Give business suggestions to the respective industry company for the following situations. One is done for you. या ठिकाणी तुम्हाला त्यांनी एखाद्या कंपनीकरिता किंवा एखाद्या इंडस्ट्रीकरिता काही त्यांच्यासमोर निर्माण झालेल्या कठीण परिस्थिती किंवा प्रसंग त्यांनी सांगितलेले आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला काही सजेशन सुचवायचे आहेत. एक ॲक्टिव्हिटी त्यांनी तुम्हाला कंप्लीट करून दिलेली आहे. You have received data that many passengers prefer morning flights between 7 a.m. and 9 a.m. from Mumbai to Delhi. Suggestions increase the numbers of flights between 7 a.m. and 9 a.m. ते सांगतायत मुंबई ते दिल्ली हा प्रवास करण्याकरता जे काही प्रवासी आहेत ते प्रवासी प्रामुख्याने विमान वाहतुकीकरिता जे काही वेळ चूज करतायत ती आहे सकाळची 7 ते 9ची. मग त्यावेळेस त्या कंपन्यांनी काय करायला हवं आहे, त्यांनी सजेशन दिलेलं आहे इन्क्रीज द नंबर्स ऑफ फ्लाईट्स बिटवीन 7 AM अँड 9 AM. साहजिकच त्या कंपन्यांनी प्रवाशांची संख्या जास्त आहे त्यामुळे जे काही फ्लाईटची संख्या आहे, फ्लाईट्स ऑफ नंबर्स आहे ते इन्क्रीज करायला हवे आहेत त्या विशिष्ट कालावधी पुरते. Many students are opting for UPSC, MPSC exams. Give special guidance for the students. Increase numbers of exam centers. Also in job opportunities. भरपूर असे विद्यार्थी MPSC किंवा UPSCचं प्रिपरेशन करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग त्या विद्यार्थ्याकरता आपण काय करायला हवं आहे, त्यांच्यासाठी प्रॉपर असं गायडन्स भेटायला हवं आहे. त्यांच्या परीक्षा केंद्रामध्ये वाढ व्हायला हवी आहे. एवढंच नाही आहे तर जी काही पदांची भरती केली जाते त्याच्यामध्ये सुद्धा वाढ होणं आवश्यक आहे. मेनी पीपल गो फॉर मॉर्निंग वॉक टू कमला नेहरू पार्क. कमला नेहरू पार्कमध्ये सकाळी मॉर्निंगच्या वेळेस लोक भरपूर फिरायला येत आहेत. मग त्यावेळेस आपण काय करायला हवं आहे, प्रोव्हाइड मेनी फॅसिलिटीज फॉर the people such as jogging track, open gym, etc. वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्या आहेत. त्यासाठी वॉकिंगचा ट्रॅक असेल किंवा ओपन जिम असेल अशा कोणत्याही कृती आपण करू शकतो आहे. मेनी पीपल बाय क्लोथ्स फ्रॉम miracle.com अँड ऑनलाईन शॉपिंग साईट्स. भरपूर लोक miracle.com या ऑनलाईन शॉपिंग साईटच्या माध्यमातून आपली कपड्यांची खरेदी करतायत. सजेशन्स इन्क्रीज द नंबर ऑफ व्हरायटी अल्सो ब्रँड्स. मग त्या कंपन्यांनी काय करायला हवं आहे, ब्रँडमध्ये तर त्यांनी वाढ केलीच पाहिजे परंतु जी काही व्हरायटी आहे ती सुद्धा त्यांनी वाढवायला हवी आहे. गिव्ह डिस्काउंट्स अँड इन्सेंटिव्ज. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे डिस्काउंट्स द्यायला हवे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ऑफर्स प्रोव्हाइड करायला हवे आहेत. नेक्स्ट, the viewership on television is more between 8 PM and 10 PM. सायंकाळचे 8 ते 10 या वेळेमध्ये टी व्ही पाहणाऱ्या लोकांचं जे काही प्रमाण आहे ते अतिशय भरपूर आहे. सजेशन टेलिकास्ट हिस्टॉरिकल सिरियल्स. मग यावेळेस त्यांनी काही ऐतिहासिक ज्या काही सिरियल्स आहेत त्या सिरियल्स टेलिकास्ट करायला हव्या आहेत. ओके, टेलिकास्ट विच प्रोग्राम्स इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर सोसायटी सच ॲज हिस्टॉरिकल. पीपल गेट इन्फॉर्मेशन फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. यू कॅन नेम अ फ्यू.
आता लोकांना जी काही माहिती आहे ती वेगवेगळ्या माध्यमातून उपलब्ध होत आहे, त्याचे स्रोत भरपूर आहेत. कॅन यू नेम अ फ्यू? त्यामध्ये काही आपल्याला नेम्स ॲड करायचे आहेत. सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन फर्स्ट इज गिवन देअर फेसबुक. आपल्याला ज्या गोष्टींपासून माहिती मिळते त्या सर्व स्रोतांची माहिती तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. सेकंड, व्हॉट्सअप. थर्ड नंबर, इंटरनेट. फोर्थ नंबर, बुक्स. फिफ्थ नंबर, encyclopedia. Also dictionary. Available so many sources for information to get up people. Let us give some information about the lesson. Big data, big insight. What is big data? बिग डेटा नक्की म्हणायचं तरी कशाला? देअर इज अ रिव्होल्यूशन इन द लाईफस्टाईल ऑफ पीपल विच हॅज बीन अफेक्टेड बाय बिग डेटा. आता हा जो काही माहितीचा प्रचंड असा साठा आहे, या प्रचंड अशा साठ्यामुळे लोकांच्या जीवनशैलीमध्ये, राहणीमानामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावरती बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. कोणकोणत्या फील्डमध्ये बदल झालेले पाहायला मिळतात पहा. अवर फूड हॅबिट्स, अवर हेल्थ केअर, अवर ट्रॅव्हलिंग, अवर सायंटिफिक पर्स्युएट्स, युअर नेम इट अँड एव्हरीथिंग हॅज चेंज्ड 360 डिग्रीज. मग यामध्ये प्रामुख्याने आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी असतील, आपली आरोग्यसेवा असेल, आपला प्रवास असेल किंवा काही आपले वैज्ञानिक अभ्यास असतील, तुम्ही कोणत्याही क्षेत्राचं नाव घ्याल तर त्या सर्व गोष्टी 350 अंशामध्ये फिरलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणावरती त्या सर्व माहितीमध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. द मॅसिव्ह डेटा अवेलेबल विथ अस कॅन रिअली वर्क वंडर्स. ते पुढे सांगतात आपल्याला, आपल्याकडे जो काही उपलब्ध असलेला प्रचंड असा माहितीचा साठा आहे तो खरोखरच अशा प्रकारच्या आश्चर्यकारक गोष्टी घडून आणू शकतोय का? फ्रेंड्स, डू यू नो व्हॉट हॅपन्स व्हेन वी लाईक अ पोस्ट ऑन फेसबुक और शेअर अ पोस्ट ऑन व्हॉट्सअप, विजिट एनी वेबसाईट, मेक ऑनलाईन परचेसेस और वॉच व्हिडिओज. त्या ठिकाणी ते सांगतात, मित्रांनो, जेव्हा तुम्ही एखादी आपली जी काही पोस्ट आहे ती पोस्ट व्हॉट्सअपवरती शेअर करता, फेसबुकवरती शेअर करता किंवा त्याला लाईक करतो, कमेंट करतो किंवा आपण वेगवेगळ्या वेबसाईटला भेटी देतो, आपण ऑनलाईन खरेदी करतो, व्हिडिओ पाहतो, त्यावेळेस नक्की काय होते याची तुम्हाला माहिती आहे का? होय. व्हॉट एव्हर ॲक्टिव्हिटी वी डू ऑनलाईन इज रेकॉर्डेड, मॉनिटर्ड अँड ॲनालाइज्ड. मॉनिटर्ड मीन्स केप्ट ट्रॅक ऑफ, निरीक्षण करणे. या ठिकाणी आपल्याला अशी माहिती सांगितलेली आहे की ते सांगतायत आपण जी काही ऑनलाईन माहिती किंवा ऑनलाईन जी काही माहिती पाहतो ती सर्व माहिती किंवा ती सर्व कृती रेकॉर्ड केली जात असते. त्या माहितीचं निरीक्षणही केलं जात असतं आणि त्या माहितीचं विश्लेषणही केलं जात असतं. सो अ ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कलेक्टेड. आणि कदाचित अशाच पद्धतीने प्रचंड प्रमाणावरती असणारी जी काही माहितीचा साठा आहे त्या माहितीचा साठा एकत्र केला जातो, जमा केला जातो. लेट मी गिव्ह यू ॲन आयडिया ऑफ हाऊ ह्यूज द डेटा माइट बी. आता मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की हा जो काही डेटा आहे हा किती मोठ्या प्रमाणावरती असू शकतोय याची कल्पना मी तुम्हाला देणार आहे. Big data can be petabytes and exabytes. Petabytes means units of information equal to 1000 million. 1000 दशलक्ष युनिट्स इतकी माहिती. Exabyte means units of information equal to 1 quadrillion. आता या ठिकाणी 1 अब्ज गिगाबाईट समान माहितीचे एकक म्हणजेच एक्झाबाईट. डेटा कन्सिस्टिंग ऑफ बिलियन्स टू ट्रिलियन्स ऑफ रेकॉर्ड्स ऑफ मिलियन्स ऑफ पीपल ऑल फ्रॉम डिफरंट सोर्सेस. फॉर एक्झाम्पल वेब, सेल, कस्टमर, कॉन्टॅक्ट सेंटर, सोशल मीडिया, मोबाईल डेटा अँड सो ऑन. ते सांगतायत
हा जो काही डेटा आहे हा डेटा पेटाबाईट्समध्ये किंवा एक्झाबाईट्समध्ये असू शकतो, ज्यात लक्षावधी लोकांच्या विविध स्रोतांकडून गोळा केलेल्या कोट्यावधी ते अब्जावधी माहितीच्या नोंदी असू शकतात. उदाहरणार्थ वेब असेल, विक्री असेल, ग्राहक संपर्क केंद्र असतील, सोशल मीडिया असेल, मोबाईलचा डेटा असेल, अशा पद्धतीने वेगवेगळ्या स्रोतांच्या माध्यमातून ही माहिती पेटाबाइट्स अँड एक्झाबाइट्समध्ये कलेक्ट केली जाते. The data available to industries and companies in enormously increasing in volumes, variations, velocity, veracity and value. Veracity means सत्यता, accuracy. या कंपन्यांकडे जो काही हा डेटा उपलब्ध आहे, त्या डेटाचं जे काही प्रमाण असेल, त्यामधील वैविध्य असेल, त्याचा वेग असेल, त्याची सत्यता असेल, त्याचं मूल्य असेल, त्याचं महत्त्व, याच्यामध्ये सातत्यानं प्रचंड प्रमाणावरती वाढ होत असलेली आपल्याला पाहायला मिळते. सच अ बिग डेटा इज इझी टू ऑब्टेन बट सो मॅसिव्ह दॅट इट चॅलेंजेस the current computing technologies, and hence big data analytics is used to give insights that were previously incomprehensible. हा जो काही एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती जो काही साठा आहे, माहितीचा साठा आहे, ते मिळवणे अतिशय सोपे आहे. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणावरती मिळवलेला जो काही साठा आहे, तो साठा सध्याच्या संगणकीय तंत्रज्ञानासाठी एक मोठ्या अशा प्रकारचं आव्हान आहे. आणि म्हणूनच यापूर्वी अज्ञात असणारं जे काही माहितीचं अंतरंग आहे, ते माहितीचं अंतरंग मिळवण्यासाठी बिग डेटा ॲनालिटिक्स या टेक्नॉलॉजीचा उपयोग केला जातो. बिग डेटा ॲनालिटिक्स इज द कॉम्प्लेक्स प्रोसेस ऑफ एक्झामायनिंग लार्ज अँड व्हेरिड डेटा सेट्स और बिग डेटा टू अनकवर इन्फॉर्मेशन सच ॲज हिडन पॅटर्न्स, अननोन कोरिलेशन्स, मार्केट ट्रेंड्स अँड कस्टमर प्रेफरन्सेस. मग हा जो काही बिग डेटा ॲनालिटिक करण्याची जी काही सिस्टीम्स आहे, डेटा ॲनालिटिक्स म्हणजे नक्की काय आहे, त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. बिग डेटा ॲनालिटिक्स ही एक मोठ्या प्रमाणावरती विविध प्रकारच्या डेटांचा एक संच आहे, किंवा बिग डेटाची तपासणी करण्याची प्रक्रिया ही अतिशय गुंतागुंतीची आहे, जटिल अशा प्रकारची आहे. मग त्यामध्ये अतिशय वेगवेगळ्या अशा प्रकारचे हिडन पॅटर्न्स असतात, छुपे पॅटर्न्स असतात, अज्ञात परस्पर संबंध असतात, मार्केट ट्रेंड, ग्राहकांचे प्राधान्यक्रम, ग्राहकांचे प्राधान्यक्रम याविषयीची वेगवेगळ्या अँगलने माहिती जाणून आपल्याला घेता येते. उद्योगामध्ये इतका प्रचंड डेटा उपलब्ध असल्यामुळे त्यातून आपल्याला असंख्य बेनिफिट्स मिळू शकतात. With such a huge data available with the industries, they can have innumerable advantages. Hence, all the industries are trying to reap the maximum benefits from it. Many industries have advanced by miles from their competitors. It is not the amount of data that is important, but what the organization do with the data is what matters. अशा पद्धतीनं या डेटा ॲनालिटिक्सच्या माध्यमातून प्रचंड अशा प्रकारची माहिती आपल्याला गोळा केलेली पाहायला मिळते. आता उद्योगाकडे एवढा प्रचंड प्रमाणावरती डेटा उपलब्ध असल्यामुळे त्यांना त्यातून असंख्य अशा प्रकारचे जे काही बेनिफिट्स आहेत, फायदे आहेत, ते फायदे मिळू शकतात. आणि म्हणूनच सर्व उद्योग क्षेत्रामध्ये, इंडस्ट्रीमध्ये याचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. कित्येक उद्योगांनी या बाबतीमध्ये त्यांच्या प्रतिस्पर्ध्याहून बरीच मोठी मजल किंवा प्रगती केलेली आपल्याला पाहायला मिळते. इथे डेटाचे प्रमाण महत्त्वाचे नसून या जे काही कंपन्या आहेत, या कंपन्या हा जो काही कलेक्ट केलेला डेटा आहे, त्या डेटाचं नक्की करतात काय हे पाहणं अतिशय गरजेचं आहे, आवश्यक आहे. युजेस ऑफ बिग डेटा. मग हा जो काही प्रचंड अशा प्रमाणावरची काही माहिती गोळा केलेली असते, त्या केलेल्या माहितीचा नक्की उपयोग कशासाठी होतो आहे? फर्स्ट यूज ऑफ बिग डेटा, लोकेशन ट्रॅकिंग. आपलं जे काही स्थान आहे
ते स्थान ट्रॅक करणे, आपण नक्की कोणत्या ठिकाणी आहोत हे पाहण्याकरिता या माहितीचा उपयोग केला जाऊ शकतो. बिग डेटा हॅज बीन युजफुल इन आयडेंटिफाईंग अँड ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ अ प्लेस. आपलं नक्की अचूक स्थान कोणत्या ठिकाणी आहे, अचूक स्थान ओळखण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीचा मागोवा घेण्यासाठी या बिग डेटाचा यूज केला जातो. इवन GPS अँड गुगल मॅप्स मेक यूज ऑफ बिग डेटा. मग हा जो काही प्रचंड अशा माहितीचा साठा आहे, या माहितीच्या साठ्याचा उपयोग कशा माध्यमातून केला जातो, मग जी काही GPS सिस्टीम असते किंवा गुगल मॅप्स आहेत, याचा उपयोग हा ट्रॅकिंग करण्यासाठी केला जातो. विथ जिओग्राफिक पोझिशनिंग, radio frequency identification sensors, we get the real-time data about traffic congestion on a particular route, information if the route is closed or if it is a one-way route, understanding accident-prone areas, etc. You can plan your own route according to the travel time and the transportation of goods. ते सांगतात कंजेक्शन मीन्स जाम किंवा गर्दी. एखादी भौगोलिक स्थिती किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सरच्या माध्यमातून आपल्याला वाहतुकीविषयी, रहदारीविषयी किंवा विशिष्ट मार्गावर किती प्रमाणात गर्दी आहे, मार्ग पुढचे जे काही मार्ग आहेत ते बंद आहेत का, किंवा तो मार्ग वन वे आहे का, एक मार्गी तो रस्ता आहे का, किंवा ते क्षेत्र अपघातप्रवण क्षेत्र आहे का, अशा वेगवेगळ्या गोष्टीविषयी माहिती आपल्याला मिळू शकते. आपल्या प्रवासाच्या वेळेनुसार आणि आपल्या मालाच्या वाहतुकीनुसार तुम्ही तुमच्या मार्गाची आखणी त्यामुळे करू शकता. इफ यू हॅव ऑर्डर्ड समथिंग ऑनलाईन, यू कॅन ट्रॅक द लोकेशन ऑफ युअर गुड्स इन ट्रान्झिट. यू कॅन ऑल्सो ट्रॅक द कंडिशन ऑफ द गुड्स. एवढंच नाही आहे, तर आपण एखादी वस्तू ऑनलाईन ऑर्डर केलेली आहे, तर आपल्या वस्तूचे ट्रान्झिटमधले जे काही लोकेशन आहे, जे काही स्थान आहे, ते तुम्ही ट्रॅक करू शकता. ती वस्तू नक्की कोणत्या ठिकाणी येऊन पोहोचलेली आहे याची तुम्ही माहिती घेऊ शकता. तुमच्या वस्तूची जी काही स्थिती आहे, ही स्थिती देखील तुम्ही ट्रॅक करू शकता. दिस हॅज immensely helped the logistic companies to reduce risk in transport, improve speed and reliability in delivery. बिग डेटामुळे, या माहितीच्या प्रचंड अशा साठ्यामुळे, विस्तारलेल्या रूपामुळे लॉजिस्टिक ज्या काही कंपन्या आहेत, मालाचा पुरवठा करणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत, त्या कंपन्या करत असणारा जो काही मालाचा पुरवठा आहे, ग्राहकाला असलेली जी काही जोखीम आहे, ती जोखीम कमी होण्याकरिता किंवा ती वस्तू लवकरात लवकर ग्राहकाला मिळण्यामध्ये किंवा एक वितरण प्रणालीमध्ये एक वेगळ्या अशा प्रकार विश्वासार्हता या प्रचंड अशा विस्तारलेल्या माहिती प्रणालीमुळे निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. सेकंड यूज ऑफ बिग डेटा, या प्रचंड अशा माहितीचा सेकंड नंबरचा जो काही बेनिफिट आहे तो बेनिफिट अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स. जो काही हवामानाची स्थिती आहे, ती हवामानाची स्थिती समजण्यास आपल्याला मदत होते. देर आर वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाइट्स सेट अप ऑल अराउंड द ग्लोब. आता आपल्याला पाहायला मिळतं आहे जगभरामध्ये सर्वत्र ठिकाणी आपल्याला हवामानाचा अंदाज घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स असतील किंवा जे काही उपग्रह आहेत ते स्थापन केलेले पाहायला मिळतात. ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कंटिन्युअसली बीइंग रिसिव्ड फ्रॉम देम. आणि त्यांच्याकडून अतिशय मोठ्या प्रमाणावरती जी काही माहिती आहे, ती माहिती सतत कलेक्ट केली जात असते, एकत्र केली जात असते. They help us to understand the weather and help in weather forecasting. त्यांच्यामुळे हवामान समजण्यासाठी मदत होते आणि हवामानाचा जो काही अंदाज आहे तो अंदाज समजण्यासाठी सुद्धा मदत होत असते. वेदर पॅटर्न्स गिव्ह अस वॉर्निंग्स ऑफ द इम्पेडिंग मीन्स अबाउट टू हॅपन, आगामी किंवा पुढच्या काळामध्ये. कॅलॅमिटीज मीन्स डिझास्टर्स, आपत्ती.
impeding natural calamities like floods, earthquakes, tsunami, etc. आता ही जी काही प्रणाली विकसित झालेली आहे त्यामुळे आपल्याला हवामानाची वेगवेगळी स्थिती आपल्याला माहिती व्हायला मदत होते. मग त्यामध्ये पूर असेल, भूकंप असेल, सुनामी असेल इत्यादी नैसर्गिक आपत्तींचा किंवा संकटांची जी काही सूचना आहे, जी काही इशारे आहेत ते पूर्वीच आपल्याला या सिस्टीममुळे प्राप्त होतात. Necessary preparations to combat them can be made well in advance. We can study global warming, predict availabilities of natural resources like water. आणि यामुळे आपल्याला त्यांना एक तोंड देण्यासाठी आवश्यक असणारी जी काही सिस्टीम आहे ती सिस्टीम अगोदरच चांगल्या पद्धतीने तयार करून ठेवता येते. तसेच ग्लोबल वॉर्मिंग असेल किंवा पाण्यासारख्या जे काही नैसर्गिक स्रोतांचा अंदाज घेण्याची शैली असेल या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण याच प्रणालीमुळे चांगल्या प्रकारे करू शकतो. थर्ड नंबर, हेल्थ केअर इंडस्ट्री. आरोग्य सेवेमध्ये झालेला उपयोग. टुडे वी सी दॅट पीपल हॅव बिकम हेल्थ कॉन्शियस. आपण आजचं जर जीवन पाहिलं तर प्रत्येकजण आपल्या आरोग्याविषयी जागरूक झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. द स्मार्ट वॉचेस other wearable health apps in our phone keep on collecting data. स्मार्ट घड्याळे असतील किंवा इतर आरोग्यासंबंधित माहिती देणारे ॲप्स असतील त्याचं आपण आपल्या मोबाईलवरती संकलन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. We can say that they are our own mini biomedical research devices. आणि ती आपली स्वतःची एक छोट्या प्रमाणावरती बायोमेडिकल संशोधन उपकरणे असलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. दे डिटेक्ट अवर हार्ट रेट्स, मॉनिटर द पेशंट स्लीप पॅटर्न, कीप अ रेकॉर्ड ऑफ हिज एक्सरसाइज, द डिस्टन्स वॉक एट्सेट्रा. आणि ही जी काही उपकरणं आहेत किंवा ही जी काही ॲप्स आहेत या ॲपच्या माध्यमातून आपले जे काही हृदयाचे ठोके आहेत ते हृदयाचे ठोके आपण मोजू शकतो आहे. किंवा एखादा रुग्ण आहे त्या रुग्णाच्या झोपेच्या पद्धतीचे निरीक्षण आपण करू शकतो आहे. किंवा आपल्याला व्यायाम करायचा असेल किंवा विशिष्ट अंतर चालायचं असेल तर त्याच्याही नोंदी आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये सुरक्षितपणे ठेवू शकतो. The analysis of this data collected can give the new insights and provide a personalized individual feedback to each and every person. हा जो काही संग्रहित केलेला प्रचंड प्रमाणात आहे त्याच्या विश्लेषणामधून आपण नवीन अशा प्रकारची माहिती मिळवू शकतो किंवा प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक गरजांची व्यक्तीनुसार किंवा व्यक्तिगत माहितीनुसार आपल्याला फीडबॅकसुद्धा मिळू शकतो. Nowadays, we have gadgets to monitor blood sugar, blood pressure, etc. At home, 24/7 monitoring can be provided to patients in hospital too. With the help of big data, the doctors can now have better diagnosis of any ailment, the effect of any drug, etc. आजकाल आपल्याकडे घरातल्या घरात आपण ब्लड शुगर चेक करू शकतो आहे, ब्लड प्रेशरची तपासणी करू शकतो आहे किंवा याची देखरेख करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची गॅजेट्स आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरू शकतो आहे किंवा रुग्णालयामध्येही रुग्णांना 24 तास देखरेखीची सुविधा त्याच्या माध्यमातून आपल्याला दिली जाऊ शकते. डेटाच्या मदतीने जे काही डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांनाही कोणताही आजार असेल किंवा एखाद्या औषधाचा परिणाम असेल याच्याविषयी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला निदान करता येतं किंवा आपल्यावरती त्या रुग्णावरती उपचार केले जाऊ शकतात. अननेसेसरी गेसवर्क कॅन सिग्निफिकंटली रेड्युस्ड. परंतु अनावश्यक अशा प्रकारचे काही मोठ्या प्रमाणावरती अंदाज बांधले जात होते ते अंदाज मात्र आता त्याच्यामध्ये रिडक्शन होईल, ते कमी होतील. Past records of the patients can be maintained and better analysis of the health can be obtained. Big data helps in monitoring the outbreaks of epidemic and diseases. आता हे जे काही रुग्णांच्या
मागील नोंदी आपल्याला त्या ठिकाणी ठेवता येऊ शकतात. त्याच पद्धतीनं आपल्याला आपल्या रुग्णांच्या आरोग्याचे अधिक चांगल्या अशा पद्धतीनं विश्लेषण करता येऊ शकतं. बिग डेटा साथीच्या रोगांचा किंवा इतर आजारांचा प्रादुर्भाव यांचे निरीक्षण करण्यासही आपल्याला मदत करत असतो. जस्ट व्हेन यू पोस्ट युअर मेसेज आय एम डाऊन विथ फ्लू ऑन व्हॉट्सअप और फेसबुक, it will be monitored and the areas affected by flu can be easily located and necessary precautions can be taken. आता तुम्ही आपल्या मोबाईलवरती किंवा व्हॉट्सअपवरती एक मेसेज पाठवला की मी फ्ल्यूने आजारी आहे, तर त्वरित लगेच आपल्याला त्याचे परीक्षण करता येऊ शकते किंवा जो काही फ्ल्यूने ग्रस्त असा जो काही भाग आहे तो भाग आपल्याला सहजपणे शोधता येतो आणि त्याबद्दल आवश्यक असणारी सर्व जबाबदारी किंवा सर्व प्रकारची खबरदारी आपल्याला घेता येऊ शकते. आवश्यक ती सर्व सुरक्षितता आपण त्याच्या माध्यमातून घेऊ शकतो. Pharmaceutical companies would pay huge amount to receive the health data of people to promote research in the particular area. With the help of the data gathered, individuals are often given suggestions and solutions for the problems they are encountering. आता या जे काही प्रचंड अशा माहितीचा साठा आहे तो माहितीचा साठा आणखीन काही लोकांना उपयुक्त ठरतो आहे. एखाद्या क्षेत्रामध्ये जे काही संशोधन आहे त्या संशोधनाला जर आपल्याला प्रोत्साहन द्यायचं असेल तर ते प्रोत्साहन देण्याकरिता फार्मास्युटिकल जे काही कंपन्या आहेत त्या कंपन्या लोकांचा जो काही आरोग्याचा डेटा आहे तो प्राप्त करण्यासाठी वेगवेगळ्या प्रमाणावरती प्राप्त करण्यासाठी त्याचं ॲनालिसिस करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती आपली जी काही रक्कम आहे किंवा जो काही पैसा आहे तो पैसा खर्च करत असतात. मग या एकत्रित केलेल्या डेटाच्या मदतीने किंवा व्यक्तींना वारंवार येत असलेल्या समस्यांसाठी सूचना किंवा उपाय त्याच्या माध्यमातून आपल्याला सुचवता येऊ शकतात. 4th नंबर, बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग्स. बँकिंग क्षेत्र असेल, वित्त किंवा व्यापार क्षेत्र असेल याच्यामध्ये सुद्धा आपल्याला या माहितीचा प्रचंड प्रमाणावरती उपयोग केलेला पाहायला मिळतो. विथ द बिग डेटा ॲनालिटिक्स द इन्व्हेस्टमेंट पॅटर्न्स ऑफ द पीपल्स कॅन बी स्टडीड. हा जो काही बिग डेटा ॲनालिटिक्स सिस्टीम आहे या सिस्टीमच्या माध्यमातून आपण लोकांच्या गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या पद्धतीचा अभ्यास करू शकतो. न्यू इन्साइट्स हॅव इनेबल्ड द बँक्स अँड फायनान्स कंपनीज टू कम विथ सुटेबल प्लॅन्स. Big data has enabled smooth functioning of these agencies and institutions. नवीन अंतर्गत माहितीमुळे आपण ज्या काही बँका असतील किंवा ज्या काही वित्त कंपन्या आहेत त्यांच्या योग्य अशा प्रकारचं जे काही प्लॅनिंग आहे ते प्लॅनिंग आपण करू शकतो आहे किंवा या ज्या काही एजन्सीज असतात या ज्या काही संस्था आहेत त्यांचे जे काही कामकाज आहे ते कामकाज करण्यामध्ये त्या अतिशय मदत करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बँकिंग अँड फायनान्स सेक्टर इज यूजिंग बिग डेटा टू प्रेडिक्ट अँड प्रिव्हेंट सायबर क्राईम्स, कार्ड फ्रॉड डिटेक्शन्स, archival of audit trails, etc. By analyzing the past data of their customers and the data on previous brute force attacks, banks can predict future attempts. Brute force attacks means a cyber attack that relies on guessing all possible combinations of a targeted password until the right one is fraud. योग्य अशा सांकेतिक शब्दांचा वापर करून सर्व संभाव्य धोक्यांबद्दल किंवा अनुमानावर लावण्यात आलेला जो काही सायबर हल्ला आहे तो हल्ला. बिग डेटा not only helps in predicting cyber crimes but it also helps in handling issues related to missed transactions and failure in net banking. Missed transactions means wrong transactions, चुकीचे व्यवहार. It can even predict possible spikes on servers so that banks can manage transactions accordingly. Transactions means an exchange or transfer of funds. Transactions means आपण केलेली देवघेव.
स्पाइक्स मीन्स हिडन इन्क्रीज, अचानक झालेली वाढ. आता या ठिकाणी ही जी काही प्रचंड प्रमाणावरती माहिती आहे त्या माहितीचा आपल्याला उपयोग कशा पद्धतीने होतो पहा. बँकिंग क्षेत्राला किंवा फायनान्स इंडस्ट्रीला सायबर गुन्ह्याचे जे काही अंदाज बांधणे किंवा अंदाजाला प्रतिबंध करणे किंवा जे काही प्रकारचे क्रेडिट कार्ड्स असतील, डेबिट कार्ड असतील, त्यांचा काही फ्रॉडचा तपास आहे तो तपास घेणे, ऑडिट करणे, या वेगवेगळ्या कामासाठी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रामध्ये बिग डेटा या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यांचे जे काही ग्राहक आहेत या ग्राहकाच्या ग्राहकांची जी काही सर्व माहिती आहे मग ती माहिती त्यांना अतिशय सुलभपणे प्राप्त होते. त्याचं ॲनालिसिस किंवा पूर्वीच्या ब्रूट फोर्स अटॅकच्या डेटाचे विश्लेषण करणे आणि अंदाज बांधणे हे काम बँकांना सोपं जातं. बिग डेटा केवळ सायबर गुन्ह्याचा अंदाज बांधण्यासाठीच बँकांना मदत करत नाही आहे, तर ते काय करतं, बँकेमध्ये होत असणारे चुकीचे व्यवहार, नेट बँकिंगमध्ये होत असणाऱ्या ज्या काही त्रुटी आहेत त्याच्या अडचणी हाताळण्यासही त्याची मदत होत असते. तो सर्व्हरवरील संभाव्य किंवा अचानकपणे झालेली वाढ स्पाइकचा अंदाज देखील करू शकतो, जेणेकरून बँका त्याच्या मदतीने आपले जे काही व्यवहार आहेत ते व्यवहार अतिशय सुरक्षित आणि चांगल्या पद्धतीने करू शकतात. द सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन बिग डेटा टू मॉनिटर फायनान्शियल मार्केट्स फॉर पॉसिबल इल्लीगल ट्रेड्स अँड सस्पिशियस ॲक्टिव्हिटीज. The Security Exchange Commission is using network analytics and natural language processors to identify possible frauds in the financial market. आता जे काही फायनान्शियल मार्केट आहेत म्हणजे वित्तीय बाजारपेठेमधील जे काही संभाव्य बेकायदा व्यवहार करणारे किंवा संशयास्पद कृती करणाऱ्या याच्या काही कंपन्या असतात त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन बिग डेटाचा उपयोग करत असते. वित्तीय बाजारपेठेमधील जी काही संभाव्य फसवणूक आहे ती ओळखण्यासाठी सिक्युरिटी एक्सचेंज कमिशनच्या माध्यमातून ॲनालिटिक्स या टेक्नॉलॉजीचा वापर करून किंवा नैसर्गिक प्रोसेसर्स या तंत्रज्ञानाचा वापर करून जे काही संभाव्य धोके आहेत ते संभाव्य धोके टाळले जातात. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग HFT is an area where big data finds a lot of use today. Here, big data algorithms are used to make trading decisions. Algorithm is a process of set of rules to be followed in calculations, especially by a computer. विशेषतः संगणकाच्या माध्यमातून पाळल्या जाणाऱ्या नियमांच्या संचाची एक प्रक्रिया असते. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग हे एक असं क्षेत्र आहे की ज्या ठिकाणी आज बिग डेटाचा मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो. येथे जे काही ट्रेडिंगचे निर्णय घेण्यासाठी बिग डेटा अल्गोरिदमचा वापर केला जातो. टुडे द मेजॉरिटी ऑफ इक्विटी ट्रेडिंग नाव टेक्स प्लेस व्हाया डेटा algorithm that increasingly take into account signals from social media networks and news websites to make buy and sell decisions in split seconds. आजकाल बहुतांश इक्विटी ट्रेडिंग डेटा ॲल्गोरिदमद्वारे होते जे क्षणार्धात निर्णय घेण्यासाठी, खरेदी करण्यासाठी किंवा विक्रीसाठी सोशल मीडिया नेटवर्क आणि न्यूज वेबसाईटवरील जे काही सिग्नल्स आहेत यांच्या प्रमाणावरती मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि त्यांचा उपयोग करून घेण्याकरिता या सर्व माहितीचा आपल्याला उपयोग होतो. नेक्स्ट स्पोर्ट्स क्रीडा क्षेत्र. When watching a cricket match, we are shown so many permutations and combinations of statistical analysis. एखाद्या क्रिकेटचा सामना आपण पाहत असताना आपल्याला भरपूर अशा आकडेवारीचं जे काही विश्लेषण आहे ते विश्लेषण पाहायला मिळतं. मग त्यामध्ये क्रमवारी असेल किंवा पर्याय असेल अशा वेगवेगळ्या प्रकारची आकडेवारी आपल्याला या माहितीचा वापर करून दाखवली जात असलेली पाहायला मिळते. जायगॅन्टिक डेटा हॅज बीन क्रिएटेड over a period of time from the recording of matches
training sessions and workouts, data enables a sports person to study his performance as well as of the other players worldwide. It has tremendously helped in improving individuals as well as team performance. जी काही सर्व माहिती आहे ही सर्व माहिती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून उपयोगाला येत असते. जे काही सामने होतात, जे काही प्रशिक्षणाची सत्रे होतात किंवा वर्कआउट रेकॉर्डिंगच्या माध्यमातून गेल्या काही कालावधीत प्रचंड असा डेटा तयार केला गेलेला आहे. हा डेटा एखाद्या खेळाडूला त्याच्या कामगिरीचा तसेच जगभरामधील इतर खेळांचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरत असतो आणि त्या स्वतःमध्ये तो आपली वैयक्तिक सुधारणा किंवा संघाची सुधारणा करून घेण्यासाठी सुद्धा त्याचा मदत होत असतो. द सेन्सर्स एम्बेडेड इन द स्पोर्ट्स इक्विपमेंट हेल्प अस टू अंडरस्टँड अवर गेम from close quarters. The sensors help us to understand the field condition, the weather, individual performance, etc. Video analytics help us to see each and every performance minutely. क्रीडा उपकरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स आपल्याला बसवलेले पाहायला मिळतात, ज्याच्या माध्यमातून आपल्याला खेळाचं अतिशय जवळून निरीक्षण करून वेगवेगळ्या प्रकारची माहिती घेण्यासाठी त्याचा बेनिफिट होतो. त्यामध्ये प्रामुख्याने फील्डची परिस्थिती कशी आहे, मैदानाची स्थिती कशी आहे, हवामान कसं आहे, वैयक्तिक कामगिरी त्या खेळाडूची कशी आहे, अशा वेगवेगळ्या माहितीचा उपयोग करून घेण्यासाठी हे सेन्सर्स आपल्याला उपयुक्त ठरत असतात. व्हिडिओ ॲनालिटिक्स आपल्याला प्रत्येक परफॉर्मन्स बारकाईने पाहण्याकरिता मदत करतो. ॲडव्हर्टायझर्स आर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर इन बिग डेटा. बी इट फेसबुक, गुगल, ट्विटर or any other online giant, all keep a track of the users behavior and transactions. ॲडव्हर्टायझिंग म्हणजे जाहिरातीचं क्षेत्र. जाहिरातदार हे एक बिग डेटामधील सर्वात मोठे प्लेयर्स आहेत. फेसबुक असेल, गुगल, ट्विटर किंवा इतर कोणतेही ऑनलाईन जायंट असोत, हे सर्व प्लॅटफॉर्म्स वापरकर्त्याच्या वर्तनाचा किंवा व्यवहाराचा मागोवा घेत असतात, निरीक्षण करत असतात. These internet giants provides a great deal of data about people to the advertisers so that they can run targeted campaign. टेक फेसबुक फॉर एक्झाम्पल. हे जे काही इंटरनेट जायंट्स आहेत, हे जायंट्स जाहिरातदारांना लोकांविषयी वेगवेगळ्या प्रकारची माहिती पुरवतात, ज्याद्वारे ते टार्गेटेड मोहिमा आयोजित करू शकतात. आपण उदाहरण घेऊयात फेसबुकचे. टेक फेसबुक फॉर एक्झाम्पल. हियर यू कॅन टार्गेट पीपल बेस्ड ऑन बाईंग इंटेंट, वेबसाईट विजिट्स, interest, job roles, demographic and whatnot. All this data is collected by Facebook algorithm using big data analysis techniques. The same goes for Google. आपण फेसबुकचं उदाहरण घेऊन समजून घेऊयात. त्या फेसबुकवरती जो काही तुम्ही फेसबुकचा वापर करता, त्या वापरकर्त्याच्या खरेदीचा कल किंवा वेबसाईट व्हिजिट्स, आवड, त्याचं व्यवसायाचं कार्य किंवा लोकसंख्याशास्त्र आणि इतर अनेक गोष्टींच्या आधारे आपल्याला लोकांवरती लक्ष केंद्रित करता येतं. हा सर्व डेटा बिग डेटा विश्लेषण तंत्राचा वापर करून फेसबुक अल्गोरिदमद्वारे एकत्र केला जातो. The same goes for Google. When you target people based on clicks, you will get different results, and when you create a campaign for leads, then you will get different results. All these is made possible using big data. गुगलवरतीही अगदी अशाच पद्धतीनं प्रक्रिया घडत असते. जेव्हा तुम्ही एका क्लिकच्या माध्यमातून लोकांवर तुम्ही लक्ष केंद्रित करू शकता,
तेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या अशा प्रकारचे रिझल्ट्स आपल्याला पाहायला मिळतील. एखाद्या मोहिमेबद्दल काही माहिती त्या ठिकाणी क्लिक केला तर अशा प्रकारचे वेगवेगळे रिझल्ट्स तुम्हाला त्या ठिकाणी कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती पाहायला मिळतील, मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहायला मिळतील. बिग डेटाच्या वापरामुळेच हे सर्व गोष्टी शक्य झालेल्या आहेत. 7 नंबर, एंटरटेनमेंट अँड मीडिया, मनोरंजन आणि माध्यम. In the field of entertainment and media, big data focuses on targeting people with the right content at the right time. Based on your past views and your behavior online, you will be shown different recommendations. This technique is popularly used by Netflix and YouTube to increase engagement and drive more revenues. आता हा जो काही बिग डेटा आहे त्याचा उपयोग मनोरंजन आणि माध्यम या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने होतो आहे. मनोरंजन आणि माध्यम या क्षेत्रामध्ये बिग डेटा योग्य वेळी योग्य कंटेंटच्या माध्यमातून लोकांवरती लक्ष केंद्रित करण्यावरती भर देत असतो. तुमच्या पाठीमागील व्ह्यूज असतील किंवा तुम्ही ऑनलाईन केलेले जे काही सर्चेस आहेत, तुम्ही जी काही ऑनलाईन केलेली पाठीमागचा इतिहास आहे त्याच्या आधारावरती तुम्हाला वेगवेगळ्या अशा प्रकारच्या शिफारसी केल्या जातात. हे जे काही तंत्रज्ञान दर्शकांची गुंतवणूक वाढवण्यासाठी आणि अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी नेटफ्लिक्स किंवा यूट्यूबच्या माध्यमातून या सर्व गोष्टींचा अतिशय प्रभावीपणे वापर केला जात असतो. नाव इवन टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्स are looking to segment their viewers database and show different advertisements and shows accordingly. This will allow better revenue from ads and will provide a more engaging user experiences. एवढंच नाही तर आजकाल टेलिव्हिजन प्रसारक देखील त्यांच्या दर्शकांचा डेटाबेस विभागून त्यानुसार विभिन्न वेगवेगळ्या अशा प्रकारच्या जाहिराती असतील किंवा कार्यक्रम दाखवण्याचा जो काही विचार आहे त्या विचार करीत असतात. यामुळे जाहिरातीच्या माध्यमातून अधिक चांगला रेव्हेन्यू किंवा महसूल यांना मिळत असतो. अधिक प्रभावी युजर्स एक्सपिरियन्ससुद्धा त्यांना या माध्यमातून मिळू शकतात. एज्युकेशन इंडस्ट्री, शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा त्याचा उपयोग केला जातो. बिग डेटा हॅज इनंडेटेड एज्युकेशन इंडस्ट्री. इनंडेटेड मीन्स फ्लडेड, भरपूर किंवा भरमसाठ. इट हॅज ट्रान्सफॉर्म इट इन लिप्स अँड बाउंड्स. हे जे काही शिक्षण क्षेत्र आहे या शिक्षण क्षेत्राची सुद्धा प्रगती या बिग डेटामुळे भरपूर झालेली आपल्याला पाहायला मिळते. बिग डेटामुळे या क्षेत्राचा संपूर्णपणे कायापालट झालेला आपल्याला पाहायला मिळतो. नाव वी हॅव इन्फॉर्मेशन अबाउट द स्टुडंट्स, देअर स्टडी पॅटर्न्स अँड वी कॅन नाव प्रिपेअर कस्टमाइज अँड डायनामिक लर्निंग प्रोग्राम्स अकॉर्डिंग टू द नीड्स ऑफ अँड इंडिव्हिज्युअल स्टुडंट्स. एव्हरी स्टुडंट्स कॉम्प्रिहेन्शन लेवल इज डिफरंट. The course material can now be designed catering to different requirements of the students. आता आजकाल आपल्याला विद्यार्थ्याची माहिती, त्याची अभ्यासाची पद्धती याविषयी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला माहिती मिळत असते आणि आपण आता प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार कस्टमाइज किंवा डायनॅमिक असे स्वतंत्र लर्निंग प्रोग्राम, शैक्षणिक कार्यक्रम या बिग डेटाच्या माध्यमातून तयार करू शकतो, बनवू शकतो. प्रत्येक विद्यार्थ्याची आकलन पातळी आणि क्षमता ही भिन्न भिन्न असते. त्यानुसार आपण त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकतो. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी कोर्स मटेरियलची आखणीसुद्धा आपल्याला तयार करता येते. कोर्स मटेरियल कॅन नाव बी डिझाईन कॅटरिंग अँड डिफरंट रिक्वायरमेंट्स ऑफ द स्टुडंट्स. बिग डेटा मेक्स इट convenient to understand their choices, their difficulties, information regarding various courses and their specialties. We also have an access to the results. From the results, we can gauge the progress of the students, understand his strength and weaknesses. विद्यार्थ्यांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला कोर्स मटेरियलची आखणी चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकते.
बिग डेटामुळे त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या अडचणी, विविध अभ्यासक्रम, त्यांची वैशिष्ट्ये याविषयीची माहितीही जाणून घेणे सहजपणे सुलभ झालेले आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला निकालही सहजपणे पाहता येणे शक्य झाले आहे. निकालामधून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा अंदाजही आपण घेऊ शकतो आहे. त्याची बलस्थाने, त्याची कमतरता यासुद्धा आपण ओळखू शकतो. This will also help in guiding the students regarding the best career for him based on his mental makeup and abilities. यामुळे आपण विद्यार्थ्यास त्याचा मानसिक कल आणि त्याच्या ज्या काही क्षमता आहेत या क्षमताच्या आधारे योग्य आणि उत्तम करिअरबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीने आपण त्या मुलांना मार्गदर्शन करू शकतो. अँड इन डेप्थ स्टडी ऑफ ऑल दिस वूड डेफिनेटली गिव्ह न्यू इन्साइट्स into the education industry and help in improving the operational effectiveness and working of educational institutes. These would in general enhance progress of all students. Big data has provided a solution to one of the biggest pitfalls in the education industry, that is one size fits all. या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास केल्यामुळे निश्चितच शिक्षण क्षेत्राविषयीची जी काही नवीन अंतर्गत ज्ञान प्राप्त होण्याकरिता एक वेगळ्या अशा प्रकारची मदत आपल्याला त्यामुळे निर्माण झालेली पाहायला मिळते. शैक्षणिक संस्थांची कार्यक्षमता, त्याची परिणामकारकता वाढवण्यासाठी सुद्धा हा माहितीचा साठा आपल्याला अतिशय उपयुक्त ठरतो. यामधून आपण सर्वसाधारणपणे सर्व विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा जो काही आलेख आहे तो आलेख कशा पद्धतीने उंचावेल. बिग डेटाने शिक्षण क्षेत्रामधील सर्वांसाठी एकच पर्याय या सर्वात मोठ्या त्रुटीवर उपाय शोधलेला पाहायला मिळतोय. कारण व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रत्येक व्यक्तीची आकलनशैली, प्रत्येक व्यक्तीची बुद्धिमत्ता ही वेगवेगळी असते आणि सर्वांसाठी एकच पर्याय याला सोल्युशन या बिग डेटामुळे निघालेलं आपल्याला पाहायला मिळतं. वी हॅव इननंबरेबल युजेस ऑफ बिग डेटा. इट इज हेल्पफुल इन सायंटिफिक रिसर्चेस, अंडरस्टँडिंग जॉग्राफिकल फिनॉमेना, हेल्पिंग इन द स्मूथ वर्किंग ऑफ द गव्हर्नमेंट मशिनरी एटसेट्रा. हा जो काही बिग डेटा आहे या बिग डेटाचा आपण अमर्यादित पद्धतीनं उपयोग करत आहोत. मग वैज्ञानिक संशोधन असेल, भौगोलिक स्थित्यंतरे असतील किंवा घडामोडी जाणून घेण्यामध्ये, शासकीय यंत्रणेच्या सुरळीत कार्यामध्ये मदत करण्यासाठी या सर्व माहितीचा प्रचंड प्रमाणावरती आणि अतिशय मोठा आणि अतिशय मोलाचा सहभाग असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. इट इज अ जिनी इन अवर हँड. It lies in our hands to make the optimum use of it for the benefit of mankind. हा जो काही माहितीचा साठा आहे, हा माहितीचा साठा जणू काही आपल्या हातामधील एखादा जादूगार किंवा एखादा जिनी यासारखा आहे. मानवजातीच्या हितासाठी त्याचा अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं उपयोग करून घेणे हे सर्वस्वी आपल्या हातामध्येच आहे, आपल्यावरतीच अवलंबून आहे. अशा प्रकारचं वर्णन, अशा प्रकारची माहिती या लेसनच्या माध्यमातून तुमच्यासमोर सांगितली गेलेली आहे. या लेसनमध्ये प्रामुख्याने विविध अशा प्रकारची काही माहिती आहे, जे काही माहितीचं विस्तारलेलं क्षेत्र आहे आणि त्यामध्ये जी काही टेक्नॉलॉजी प्रगत झालेली आहे या सर्व गोष्टींचा विविध क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने उपयोग केला जातो याची माहिती या लेसनच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेली पाहायला मिळते. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.